तुमच्या वेळी डॉक्टर कसे होते बरं सांगा ना जरा. आमच्या वेळी डॉक्टर म्हणजे सुका पाटील. सुका पाटील एका टायमाला 35 पेशंट चेक करायचा, एका मिनिटाला 35 पेशंट. आणि हजार इंजेक्शन टोचायचा, 1000 इंजेक्शन. आणि इंजेक्शन टोचायची त्याची जागा आहे का नाही फिक्स होती, ढुंगाण. म्हणजे जवळपासच्या शिवारातलं एकही ढुंगाण नसत का ज्याच्यावर सुका पाटलानं इंजेक्शन टोचलं नाही. अहो लोक हात बघून भविष्य सांगतात, सुका पाटील ढुंगाण बघून भविष्य सांगायचा. सगळ्याचे ढुंगानं तोंडपाठ होती सुका पाटलाला. अहो नाकातून शेंबडाचा थेंब जरी आला का नाही, थेंब 20-25 गोळ्या द्यायचा. आणि सलाईन 5-6. एवढं सगळं म्हटल्यावर लय थकत असेल सुका पाटील. थकत? अहो सुका पाटील म्हणजे मोठा राखीस, मोठा डॉक्टर. एका पेशंटला चेक करायचे 100 रुपये घ्यायचा, 100 रुपये. आणि दिवसातून कमीत कमी 100 पेशंट व्हायचे. आता 100 गुणिले 100 करा हिशोब. 10,000. आता मला सांगा 10,000 रुपये एखाद्या MBBS MD झालेल्या डॉक्टरला तरी मिळतील का हा रोजचे? ते बी कमीत कमी. म्हणजे गोळ्या बी हेच द्यायचा, चेकिंग बी हेच करायचा, इंजेक्शन सलाईन बिलाईन सगळं हेच द्यायचा. 1 मॅन आर्मी. लोकांना लुटत होता म्हणजे तुमचा सुका पाटील. नाही. अहो 20-25 गावात एकटा डॉक्टर सुका पाटील. आणि रातच्याला म्हणजे 12 वाजता बी कोणी फोन केला का नाही का डॉक्टर तब्येत खराब झाली येणं लागतंय. अहो सुका पाटील झोपेतून उठून पळायचा. आणि इमर्जन्सी विजिट म्हणून एक्स्ट्रा फी बी घ्यायचा नाही. आणि कोणाकडं द्यायला जर पैसे नसतील का नाही, अहो उधारीवर इलाज करायचा सुका पाटील. उधारीवर इलाज कोण करतं इतकं हा. आणि व्हायरलची साथ आली का नाही, व्हायरलची साथ, अहो 3-3 दिवस न थांबता गडी पळायचा, न थांबता. 3-3 दिवस न थांबता पेशंटला नीट करण्यासाठी कोणता डॉक्टर पळालाय का कधी हा? तुझ्या बाला विचार, मधुला. सुका पाटील मोठा राखीस, मोठा डॉक्टर.